पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्याची इंद्रिये संपूर्णपणे वश झाली आहेत त्या मनुष्यात आणि साधारण मनुष्यात काय फरक आहे हे पुढील श्लोकात सांगतात। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। अन्वय, सर्व भूतानां या निशा तस्यां संयमी जागर्ति यस्यां भूतानि जागृति सा मुनेः पश्यतः निशा। अर्थ, संपूर्ण प्राण्यांची जी रात्र आहे, नाम परमात्म्याशी विमुखता आहे, त्यात संयमी मनुष्य जागत असतो आणि ज्यात सर्व प्राणी जागतात म्हणजे भोग आणि संग्रहात लागून राहतात, ती मुनीच्या नाम तत्व जाणणाऱ्या मुनीच्या दृष्टीत रात्र आहे। व्याख्या, या निशा सर्व भूतानां, ज्याची इंद्रिये आणि मन वश नाहीत, जे भोगात आसक्त आहेत, ते सर्व परमात्म तत्वाच्या दृष्टिकोनातून झोपलेले आहेत। परमात्मा काय आहे, तत्वज्ञान काय आहे, आम्हाला दुःख का होत आहे, संताप दाह का होत आहे, आम्ही जे काही करीत आहोत त्याचा परिणाम काय होईल, याकडे मुळीच न पाहणे त्यांची रात्र आहे। त्यांच्यासाठी केवळ अंधार आहे। येथे भूतानां म्हणण्याचे तात्पर्य, जसे पशुपक्षी इत्यादी दिवसभर खाण्यापिण्यातच रममाण असतात, तसे जे मनुष्य रात्रंदिवस खाण्यापिण्यामध्ये, सुख आराम घेण्यामध्ये, भोग आणि संग्रहात धन कमविण्यातच मग्न आहेत, त्या माणसांची गणना सुद्धा पशुपक्षी इत्यादीतच आहे। कारण की परमात्म तत्वापासून विन्मुख राहण्यात पशुपक्षी इत्यादी आणि मनुष्यात काहीही अंतर नाही। दोघेही परमात्म तत्वापासून झोपलेलेच आहेत। मात्र जर काही अंतर असेल तर ते इतकेच आहे की पशुपक्षी इत्यादी विवेक शक्ती एवढी जागृत नसते, म्हणून ते खाण्यापिण्यातच मग्न असतात, आणि मनुष्यात भगवंताच्या कृपेने ते विवेक शक्ती जागृत असते। त्यामुळे तो आपले कल्याण करू शकतो, प्राणीमात्राची सेवा करू शकतो, परमात्म्याची प्राप्ती करू शकतो। परंतु त्या विवेक शक्तीचा दुरुपयोग करून माणसे पदार्थांचा संग्रह करण्यात आणि त्यांचा भोग घेण्यात मग्न राहतात, म्हणून ते संसारात पशुपेक्षाही अधिक दुःखी राहतात। पशुपक्षी तर बिचारे जेवढ्याने पोट भरते तेवढेच खातात, संग्रह करीत नाहीत। परंतु मनुष्याला कुठेही जो काही पदार्थ मिळतो तो त्याच्या कामात येवो अथवा न येवो, त्याचा तो संग्रह करतच जातो आणि दुसऱ्यांच्या कामी येण्यात बाधा करतो। तस्यां जागर्ति संयमी, मनुष्यांची जी रात्र आहे, अर्थात परमात्म तत्वाच्या दृष्टीने आपल्या कल्याणाच्या दृष्टीने जी विन्मुखता आहे, त्यात संयमी मनुष्य जागतो। ज्याने इंद्रिय आणि मनाला वश केले आहे, जो भोग आणि संग्रहात आसक्त नाही, ज्याचे ध्येय केवळ परमात्मा आहे, तो संयमी मनुष्य आहे। परमात्म तत्वाला, आपल्या स्वरूपाला, संसाराला यथार्थ रूपाने जाणणे हेच त्याची रात्री जागणे आहे।
यस्याम जागृती भूतानी. जे भोग आणि संग्रहाविषयी फार सावधान असतात, एका एका पैशाचा हिशोब ठेवतात, जमिनीच्या एका एका इंचाकडे लक्ष ठेवतात. इतके धन ताब्यात आले, मग ते न्यायपूर्वक असो की अन्यायपूर्वक असो, त्यात ते फार खुश असतात. इतकी पुंजी तर आम्ही करून ठेवलेलीच आहे आणि एवढा लाभ तर आम्हाला झाला आहे. अशा प्रकारे ते संसारिक क्षणभंगूर भोगांच्या प्राप्तीमध्येच मग्न असतात आणि आदर सत्कार मान सन्मान इत्यादी प्राप्त करण्यातच मग्न असतात. त्यात फार सावधान राहतात. हेच त्या लोकांचे जागणे आहे. सा निशा पश्यतो मुनेः. ज्या सांसारिक पदार्थांचा भोग आणि संग्रह करण्यात मनुष्य आपल्याला फार बुद्धिमान चतुर मानतो आणि त्यातच राजी होतो, संसार आणि परमात्म तत्वाला जाणणारे मननशील संयमी मनुष्याच्या दृष्टीने ते सर्व रात्रीसारखे आहेत, अंधाराप्रमाणे आहेत. जसे लहान मुले खेळतात, त्यावेळी ते लाल पिवळ्या रंगाच्या दगडगोट्यासाठी, काचांच्या तुकड्यांसाठी आपसात भांडतात. जर ते त्यांना मिळाले तर खुश होतात की मला फार मोठा लाभ झाला. जर ते नाही मिळाले तर दुःखी होतात की माझी फार हानी झाली. परंतु ज्याला या दगडगोट्याचे काहीच महत्त्व वाटत नाही, असा समजदार व्यक्ती असे समजतो की या दगडगोट्याच्या मिळण्याने कोणता लाभ झाला आणि न मिळण्याने कोणती हानी झाली. समजा या मुलांना दगडगोटे त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळाले, तरी ते दगडगोटे त्यांच्याजवळ किती काळ राहतील. त्याचप्रमाणे भोग आणि संग्रहात मग्न झालेले मनुष्य भोगासाठी भांडण तंटे, कपटनीती, बेईमानी इत्यादी करतात आणि ते प्राप्त झाल्यास अत्यंत संतुष्ट होतात आणि आमचा फारच फायदा झाला असे समजून समाधान मानतात. परंतु संसाराला आणि परमात्म तत्वाला जाणणारा मननशील संयमी मनुष्य स्पष्टपणे जाणतो की भोग मिळाले, आदर सत्कार झाला, सुख आराम मिळाला, खायला प्यायला मिळाले, खूप शृंगार केला, तरी काय उपयोग झाला. याने माणसाला काय मिळाले, यापैकी याच्याबरोबर काय जाईल, हा मनुष्य या भोगांचा किती दिवस भोग घेईल, ही त्याची भोगवृत्ती किती दिवस टिकून राहील. अशा प्रकारे संयमी मनुष्याच्या दृष्टीने त्या लोकांचे जागणे रात्रीप्रमाणे आहे. तो मननशील संयमी मनुष्य परमात्मा, आपले स्वरूप आणि संसाराच्या परिणामाला तर जाणतोच, तो पदार्थांना देखील चांगल्या प्रकारे जाणतो की कोणता पदार्थ कोणाच्या उपयोगी पडू शकतो, यापासून दुसऱ्यांचा किती लाभ होईल. तो पदार्थांचा आवश्यक त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने सदुपयोग करतो, त्यांना दुसऱ्यांच्या सेवेत लावतो. जसे डोळ्यात विकार झाला आणि आपण आकाशात पाहिले तर कोळ्याच्या जाळ्यासारखे काहीतरी दिसते आणि डोळे मिचकावून पाहिले तर मोरपंखाप्रमाणे ते जाळे दिसतात. परंतु तसे दिसत असूनही आपल्या बुद्धीचा असा अटळ विश्वास असतो की आकाशात कसल्याही प्रकारचे जाळे नाहीत. त्याचप्रमाणे इंद्रिये आणि अंतःकरण याद्वारा संसार दिसत असूनही मननशील संयमी मनुष्याच्या बुद्धीत असा अटळ निश्चय असतो की संसार वास्तविक नाही, केवळ भास मात्र आहे. परिशिष्ट भाव. संसारिक मनुष्य रात्रंदिवस भोग आणि संग्रहातच लागून राहतात, त्यांनाच महत्त्व देतात. सांसारिक कार्यात खूप सावधान आणि निपुण असतात. अनेक प्रकारचे कला कौशल्य शिकतात, अनेक प्रकारचे आविष्कार करतात, लौकिक वस्तूंच्या प्राप्तीलाच आपली उन्नती मानतात, सांसारिक वस्तूंचे महात्म्य खूप वर्णन करतात, सदा जिवंत राहून सुख भोगण्यासाठी मोठमोठ्या तपश्चर्या करतात, देवतांची उपासना करतात,
मंत्रजप करतात इत्यादी इत्यादी. परंतु जीवनमुक्त तत्वज्ञ महापुरुष आणि असली साधकांच्या दृष्टीत ती बिलकुल रात्र आहे, अंधकार आहे. त्याचे किंचिन मात्रही महत्व नाही, कारण त्यांच्या दृष्टीत ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण संसार विद्यमान नाहीच. नासतो विद्यते भावः आब्रह्मभुवनाल्लोकः पुनरावर्तिनोऽर्जुन. संसारिक लोक तर संसारामध्येच मुरलेले राहतात आणि असे मानतात की जे काही आहे ते सर्व हेच आहे. नान्यदस्तीति वादिनः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. पारमार्थिक विषयात त्यांची बुद्धी जातच नाही. परंतु पारमार्थिक साधक पारमार्थिक विषयाबरोबर संसारालाही जाणतात, म्हणून त्यांच्यासाठी पश्यतः पद दिले आहे. संसारी लोक तर केवळ रात्रीलाच पाहतात, दिवसाला पाहतच नाहीत. परंतु योगी दिवसालाही पाहतो आणि रात्रीलाही. हा दोन्हीत फरक आहे. उदाहरणार्थ, बालकाने केवळ बालपणाच पाहिला आहे, तारुण्य नाही. परंतु वृद्ध पुरुषाने वृद्धावस्थेबरोबर बालकपणाही पाहिला आहे आणि तारुण्यही. रुपये सांभाळणारी व्यक्ती रुपयांचा त्याग जाणत नाही, परंतु रुपयांचा त्याग करणारा रुपयाच्या संग्रहालाही जाणतो आणि त्यागालाही जाणतो. असा सिद्धांत आहे की संसारात लागलेला मनुष्य संसाराला जाणू शकत नाही. संसारापासून वेगळा होऊनच तो संसाराला जाणू शकतो, कारण वास्तविक तो संसारापासून वेगळा आहे. त्याप्रमाणे परमात्म्याशी एक होऊनच मनुष्य परमात्म्याला जाणू शकतो, कारण वास्तविक तो परमात्म्याशी एक आहे. जो आहे मध्ये स्थित आहे तो आहे आणि नाही दोन्हींना जाणतो. परंतु जो नाहीत स्थित आहे तो नाहीलाही यथार्थ रूपाने अर्थात नाही रूपाने जाणू शकत नाही. तर मग तो आहेला कसे जाणेल? जाणू शकत नाही.